वेदृश्य एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी ट्रिकनी कसं सोडवायचं आणि छेद समान न करता आणि छेद समान करून या दोन्ही पद्धती शिकलेल्या आहेत। तर आज आपण शिकणार आहोत अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार। गुणाकार हा बेरजेपेक्षा 10 पट सोपा आहे, खूप सोपा आहे। आणि भागाकाराची आपण एक KFC ट्रिक शिकणार आहोत। कोणाकोणाला ही ट्रिक शिकायची असेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग आपण गुणाकार पाहूयात। बघा, आपण सोपं उदाहरण घेतलेलं आहे। हा आहे अपूर्णांक 2/3 गुणिले 4/5। वरचा जो आहे त्याला म्हणतात इंग्लिश मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर खालचा अंश आणि छेद हा आहे फ्रॅक्शन। तर बघा, याचा गुणाकार कसं करायचं? याचा गुणाकार खूप सोपा आहे। जे अंश आहेत, न्यूमरेटर आहेत, त्यांचा डायरेक्ट गुणाकार करायचा। 2 8 8 इथं लिहा आणि छेदाचा गुणाकार 3 5 15 झाला आन्सर। प्रत्येक गणित हे पहिल्या उदाहरणापेक्षा वेगळं, दुसरं गणित वेगळं, म्हणजे वेगवेगळे उदाहरण आपण पाहत आहोत। त्यामुळे तुमचं काय अपूर्णांकाचा गुणाकार कसल्याही संख्या आल्या तरी तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे। आता बघा, नेक्स्ट आहे। आता याच्यामध्ये पहिल्या उदाहरणात आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये थोडासा डिफरन्स आहे। बघा काय आहे इथे, बघा 3 च्या टेबल मध्ये 9 येतो, 4 च्या टेबल मध्ये 8 हा येतो। तर असं येत असेल तर काय करायचं? 4 1 4 4 2 8 असा भाग घालून घ्यायचं, म्हणजे काय पुढचा गुणाकार सोपा होतो। आणि डायरेक्ट 3 8 24 आणि 9 चौक 36 असं जरी लिहिलं तरी चालतं, परंतु त्याला आणखी संक्षिप्त रूप करावं लागतं। त्यासाठी असा भागाकार घालून घ्यायचा। 3 1 3 3 त्रिक 9। आता बघा, इकडे कोण आहे? 1/1 आणि 2/3। मग 1/1 चं काय व्हॅल्यू नाही, मग 2/3 याचं काय झालं? आन्सर आलं। परंतु तुम्ही आता 3 3 8 24 हे एक ऑब्लिक मध्ये आणखीन एक सांगते, 24 आणि 9 चौक 36 हे जरी आलं असतं तर मग आपल्याला काय करावं लागतं? ह्याचं लहान रूप द्यावं लागते। मग हे दोन्ही संख्या कोणत्या टेबल मध्ये येतात? 12च्या। 12 2 24 12 त्रिक 36 म्हणजेच 2/3 हे आन्सर इथे येतं। परंतु आपण काय केलं? अगोदर भाग दिला आणि हे डायरेक्ट आन्सर लिहिलं। आणि ज्यांना ही पद्धत कोणाला आवडत असेल तर ही करा, हे पद्धत कोणाला आवडत असेल तर ही करा। आता नेक्स्ट बघा, काही ठिकाणी अशी उदाहरणं देतात 5 गुणिले 3/7। तर घाबरायचं नाही, ज्याच्या खाली काहीच नसतो म्हणजे 1 असतो, म्हणजेच 5 त्रिक 15 ला 15 लिहा आणि 7 1 7 झाला आन्सर। त्याचप्रमाणे आता बघा, इथं उदाहरणामध्ये कोणता कोणाला भाग जातो का पाहायचं। 25 आणि 15 या हे दोघंही कितीच्या टेबल मध्ये आहेत? 5च्या टेबल मध्ये आहेत। 5 5 25 5 त्रिक 15। आता हे दोघं 12 आणि 16 कोणाच्या टेबल मध्ये आहेत? 4च्या आहेत ना। 4 त्रिकून 12 4 चौक 16। उरलेल्या संख्याचा करून घ्या गुणाकार। 3 त्रिक 9 लिहा 9, 5 चौक 20 लिहा 20 झाला आन्सर। आहे ना सोपं? तर अपूर्णांकाचा गुणाकार ही पद्धत तुम्हाला समजली असेल तर नक्कीच याचा आन्सर मला नक्की कमेंट करा। आणि आता आपण अपूर्णांकाचा भागाकार आणि तेही KFC ट्रिक कशी अप्लाय करायची ते आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। आपण अपूर्णांकाचा भागाकार पाहत आहोत। अपूर्णांकाचा भागाकार करताना आपण KFC ट्रिक अप्लाय करणार आहोत। ती बघा कशी। फर्स्ट, K मीन्स कीप, म्हणजे कीप म्हणजे हा जो पहिला अपूर्णांक आहे जशाचा तसा ठेवायचा। ठेवला, कीप K चा आपण अप्लाय केलं, ठेवला। नेक्स्ट काय आहे? F मीन्स फ्लिप, फ्लिप करा। त्या साइनला जी डिवाइडचं साइन आहे त्याला फ्लिप केलं। नंतर C आहे, C मीन्स चेंज, म्हणजे 7 वरी करा 2 खाली करा, अपूर्णांकाला फक्त चेंज करा। 7/2 ही आहे KFC ट्रिक। तर बघा, आता काय करायचं? आपण अपूर्णांकाचा गुणाकार शिकलेलेच आहोत। त्याचप्रमाणे 3 7 21 आणि 5 2 10 झाला आन्सर। अपूर्णांकाचा भागाकार सुद्धा एकदम सेकंदात करता येतो, ठीक आहे? त्यासाठी व्हिडिओ मन लावून पाहावा आणि लवकरच ज्यांना गणिताची भीती वाटते त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे गणिताची भीती थोडी निघून जाईल आणि विद्यार्थ्यांना कसं अभ्यासाची आवड निर्माण होईल। आता बघा नेक्स्ट, आता इथं KFC तुम्हाला समजला असेल।
फर्स्ट काय आहे कीप, केला आपण कीप. नंतर सेकंड काय आहे एफ, केला आपण फ्लिप, साइन चेंज केलं. सी मीन्स चेंज, चेंज करा. सॉरी, म्हणजे अंश जो आहे छेदाच्या ठिकाणी लिहा, छेद अंशाच्या ठिकाणी फ्लिप करा, फक्त चेंज करा, हे सॉरी चेंज करा. 15/8. मग काय आता इथे बघा, भागाकार जात असेल तर आपण काय करायचं, भागाकार देऊन घ्यायचं. 4 1 4, 4 2 8, गेला भाग. 3 त्रिक 9, 3 5 15, 5 1 5, आन्सर झालं. 3 2 6, हे झालं आपलं फायनल आन्सर. जर तुम्हाला अपूर्णांकाचा भागाकार आणि KFC ट्रिक समजली असेल तर याचा आन्सर मला नक्की कमेंट करा. मी याची एक ट्रिक सांगते, याच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे एक असतोच, याचा मला आन्सर नक्कीच कमेंट करा. आणि असेच छान छान व्हिडिओ आपले गणिताचे आणि आणखीन एक चॅनलवर सायन्स GK मराठी कट्टा, त्यावर तुम्हाला सायन्स पाहायला भेटेल. तर नक्कीच सर्च करा आणि त्याही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.